नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आपण पार्ट 1 मध्ये मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की अस्तर कशा पद्धतीने जॉईन करायचा आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 या पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड करत आहे, जेणेकरून माझ्या बऱ्याच मैत्रिणी जे आहेत त्यांना आणखीनही परफेक्ट ब्लाऊज शिवायला येत नाही, त्यांच्यासाठी खास व्हिडिओ जे आहेत ती मी टाकत आहे, जेणेकरून तुम्ही अगदी फ्रीमध्ये घरी बसून परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहेत. सुरुवात करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या जॉईनिंग झालेले असतील त्यांनी आणखीन हे सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब यासाठी करायचं आहे, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन जे आहे ती तुम्हाला मिळत असतं. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ऑल करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची पूर्ण जी काही स्टिचिंग आहे ती आपण पार्ट 2 मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे, जेणेकरून परफेक्ट तुम्हाला कटोरी जॉईंट करता येत नाही, टक्स व्यवस्थित घेता येत नाहीत, बाही कशा पद्धतीने जॉईनिंग करायची असते किंवा फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे, मोंड्यातली फिटिंग मागे पुढे होती, हे सर्व जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला व्हिडिओला. तर इथे पाहू शकतात या पद्धतीने आपण अस्तर जॉईंट करून घेतलेला जे काही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, अस्तर जोडण्याची योग्य पद्धत तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये सांगितलेली आहे. तर आता इथं आपल्याला पूर्ण ब्लाऊज जे आहे ती पूर्ण स्टिचिंग करायचं आहे. तर हा पाठीचा पार्टही कशा पद्धतीने स्टिचिंग करायचा आहे, त्याला टक्स पॉईंट कसे घ्यायचे आहेत, पलटायचा कसा आहे गळ्याचा भाग, हे सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाणार आहे. आता इथे मी साईड पीस जे आहेत ती अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, जी काही कटोरी आहेत ते आपण तयार करून घेणार आहेत. तर या पद्धतीने कटोरी जी आहे ती समोरासमोर ठेवून याच पद्धतीने मी ज्या पद्धती तुम्हाला शिकवत आहे त्याच पद्धती तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि फोल्ड करून आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. आता आडवा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 3 इंचाचा. कंपल्सरी साईजनुसार टक्स किती घ्यायचा आहे, तर हे प्रत्येक साईजनुसार टक्स आपल्याला किती घ्यायचे आहेत ते मी मागेही एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर ते जाणून घ्यायचं असेल तर तशी तुम्ही कमेंट करू शकतात. तर या पद्धतीने हे दोन्हीही टक्स मी घेतलेले आहेत, पाहू शकतात. आता चेक करून घेतलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मागे पुढे जर टक्स झाला असेल तर तो आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचा आहे. आता हे झालेले आहेत. आता हे आपण काय करणार आहेत, क्रॉसपट्टीमध्ये कपडा जो आहे तो येऊनी, त्यासाठी आपण इथे हे फोल्ड करून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण हे फोल्ड करून इथे टिप मारून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने दोन्हीही कटोरी जी आहे ती मी स्टिच करून घेत आहे. आता हे झालेलं आहे आपलं. तर पाहू शकतात पप्स वगैरे खूप सुंदर असा आलेला आहे, जास्त टोकही नाही आणि जास्त म्हणजे चपटी जी आहे ती पण आलेली नाही. तर या पद्धतीने टक्स तुम्ही मारून घ्यायचे आहेत. हे 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर मी 3 इंचाचा उभा टक्स आणि आडवा टक्स जो आहे तो प्रत्येक मापासाठी 1.5 इंच घ्यायचा असतो. आता आपण हे समोरासमोर ठेवून काय केलेलं आहे, अगोदर आपण वरच्या साईडने कटोरी जॉईंट करणार आहेत. कुठल्याही ब्लाऊजचे असेल तर तुम्हाला अगोदर उजव्या साईडची जी काही कटोरी आहे तीच जॉईनिंग करून घ्यायची आहे वरच्या साईडने, जेणेकरून आपला खालचा जो भाग आहे कमी जास्त झाला तर आपल्याला दुसरी जी काही कटोरी जॉईन करता वेळेस तो आपल्याला कट करून टाकायचा असतो. त्यासाठी आपण इथे हे एक्स्ट्राचं कटिंग करून घेत आहेत. आता पाहू शकतात आपण थोडंसं कटिंग केलेलं आहे, तेवढंच अंतर आपण याही कटोरीचं ठेवून देणार आहेत. त्या म्हणजे कटिंग करून व्यवस्थित जॉईनिंग करून घेणार आहेत. अशा रीतीने मी ही दुसरी कटोरी जॉईनिंग करून घेत आहे आणि नंतर आपल्याला या कटोरीला डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला
कटोरीला प्रत्येक कटोरीमध्ये 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. जिथे टक्स असेल किंवा जॉईंट केलेला भाग असेल इथं आपल्याला 2-2 कंपल्सरी शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आता आपण काय करणार आहेत, क्रॉसपट्टी जॉईंट करून घेणार आहेत. तुम्ही योगपट्टीही म्हणत असताल तर जो आपला गोल आकार जो असतो तो आपण काय करणार आहेत, पुढचा जो भाग आहे तिथे आपण हे जॉईनिंग करून घेणार आहे, जेणेकरून काजी बटन पट्टी ज्या साईडने असते त्याच साईडने आपल्याला गोल आकार जो आहे कटोरीचा तो जॉईनिंग करून अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता कपड्याचा बाजू आपण क्रॉसपट्टी जी आहे ती कपड्याच्या साईडने घेतलेली आहे, अस्तरची जी आहे ती अस्तरच्या साईडने घेतलेली आहे. इथे तुम्हाला उलटी जी बाजू आहे ती आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि जी सुलट बाजू असते ती आपल्याला कपड्याच्या साईडने घ्यायची आहे. आता आपण ही दुसरी जी टिप आहे ती आपण दोनच जे क्रॉसपट्टीचे 2 कपडे आहेत त्यालाच आपण मारून घेणार आहेत. आणि आपण स्टार्टिंगला जी काही स्टिचिंग केलेला भाग होता तिथे आपण 3 शिलाई घेतलेल्या होत्या, म्हणजे आपला साईड पीसचा जो भाग कटोरीचा भाग आहे तो आणि 2 क्रॉसपट्ट्या. आता आपण इथे काय करणार आहे, दाब शिलाई देणार आहेत. फिनिशिंगसाठी खूप छान येतो त्याच्यासाठी. आणि दुसरा भाग जो आहे तो मी तयार करून घेतलेला आहे. तर इथे पाहू शकतात मी मध्ये टक्स जो काही आपण कटोरी जॉईंट केलेला जो भाग आहे तिथे पण मी टिप मारून घेतलेली आहे. आता इथे मी आपली हुक लूप पट्टी जी आहे ती मी जॉईनिंग करून घेणार आहे. हुक ज्या साईडने लावतात ती साईड आपण नंतर जॉईनिंग करणार आहेत. अगोदर आपण लूपची जी काही भाग असतात ते आपण बनवून घेणार आहेत. म्हणजे आपल्याला हुकांची जी काही घरे लावण्याची जी असतात तीच पट्टी आपण इथे घेतलेली आहे. गळ्याची जी काही पट्टी निघलेली होती मी तीच पट्टी इथं फोल्ड करून अशा पद्धतीने 2-3 वेळेस आपण ही फोल्ड करणार आहे, जेणेकरून आपल्याला ही जी पट्टी आहे ती आपली उकलली गेली नाही पाहिजे. परफेक्ट अशी जाडमध्ये आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर आपण उलट बाजूकडून सुलट बाजूकडे ही पट्टी जी आहे ती आपण जॉईनिंग करून घेतलेली आहे आणि सेंटरमध्ये 1 शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण हे पहा, आपण ती पट्टी कशी लावलेली होती उलट साईडने, आता आपल्याला ही सुलट साईडने लावून घ्यायची आहे. म्हणजे सव्वाशीची काही बाजू आहे त्या साईडने आपल्याला ही जॉईनिंग करून घ्यायची आहे. तर ही पट्टी आपल्याला व्यवस्थित जॉईनिंग करून आपल्याला याला दाब शिलाई द्यायची आहे. त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे. तर हे योगपट्टी योगपट्टी लावल्याच्या नंतर हुकलूक पट्टी जी आहे ती खूप सोप्यात सोपी पद्धत जी आहे ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा. आता हे पहा, व्यवस्थित पट्ट्या लावून जॉईनिंग झाल्याच्या नंतर आपण समोरासमोर ठेवलेला आहे आणि जो मापाचा ब्लाऊज आहे तर तो आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. इथं अर्धा इंच मी एक्स्ट्रा उंची वाढवलेली आहे, कारण त्यांचं उंचीला ब्लाऊज कमी होतं त्याच्यामुळे. आणि इथे तुम्ही पाहू शकतात गळ्याचा जो काही भाग आहे तो आपला परफेक्ट असा झालेला आहे. तर आपण ही कटिंग पॅटर्न ठेवून कटिंग केलेली आहे. तुम्हाला म्हणजे समजण्यासाठी मी पॅटर्नवरून कशा पद्धतीने कस्टमरचे ब्लाऊज कटिंग करत असते, स्टिचिंग करत असते हे तुम्हाला मी इथे लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्हाला जर पेपर पॅटर्न ऑर्डर करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर देत आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. तर व्हॉट्सअपला माहिती सर्व काही मिळून जाईल. तर या पद्धतीने मी पायपिंग बनवून घेत आहे. पायपिंग बनवण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे. मी त्याचाही सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हालाही परफेक्ट पायपिंग जी आहे ती बनवायला मिळणार आहे. तर अगदी फ्रीमध्ये कुठलाही माझ्या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओमध्ये जी काही आहे ती सर्व काही खरंच आहे, खोटं नाही आहे. जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात. मी त्याच्यावर सोल्युशन म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहेत. असेच तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंटद्वारे विचारू शकतात, जेणेकरून मला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करता येतील. तर या पद्धतीने आता हे पायपिंग जे आहे ते आपल्या झालेल्या आहेत. दुसऱ्याही साईडने मी बनवून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हुकांची घरे जी आहेत ती बनवून घ्यायची आहेत. तर इथे पहा, अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्याच्या नंतर
मार्किंग करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हुकांची घरे जी आहेत ती बनवून घ्यायची आहेत. तर खूप सोप्यात सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तर आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर पाहू शकतात या पद्धतीने आता हे आपले हुकांची घरे जी आहेत ती अगदी सोप्यात सोपे तुम्हाला मी अगोदरही सांगितलेले आहेत. तर मी या पद्धतीने तयार करत असते. बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेल्या आहेत, फिनिशिंगमध्ये परफेक्ट येत नाही. हे जे काही प्रॉब्लेम आहे ते तुमचे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत. आता आपण काय केलेलं आहे, पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे. पुढचे जे काही पार्ट आहेत ते अशा पद्धतीने पाठीचा भाग आपण सव्वाशी बाजू ठेवल्याच्या नंतर आपल्याला पुढचे जे फ्रंट साईडचे भाग आहेत ते आपल्याला उलट साईडने ठेवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले परफेक्ट शोल्डर जे आहे ती जॉईनिंग झाले पाहिजे. शोल्डर जॉईनिंग करताना तुम्हाला गळ्याची जी काही बाजू असते त्याच साईडने तुम्हाला शोल्डर जॉईनिंग करून घ्यायचं आहे. जेणेकरून मोंड्याची जी काही बाजू आहे किंवा आर्महोल म्हणत असताल त्या साईडने कधीसुद्धा तुम्ही शोल्डर जे आहे ती जॉईनिंग करून घ्यायचं नाही. अशा पद्धतीने इथंही आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर आता इथंही झालेले आहेत पाहू शकता. आता मेन फिटिंग राहिलेले आहे. तर इथं बऱ्याच जणींचे प्रॉब्लेम होतात की शिलाई जी आहे मोंड्यातली मागे पुढे होत असते. त्याचे कारण जे आहेत, तुम्ही बाही जॉईनिंग करण्याच्या अगोदर ही जी काही साईड पीसचा भाग आहे तो परफेक्ट चेक करून घ्यायचा आहे. आपली 2 इंचाची शिलाई मार्जिंग आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं 2 इंच एक्स्ट्रा परफेक्ट बरोबर आहे का हे चेकआउट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाहीही 2 इंचापर्यंत परफेक्ट दोन्ही भाग आहेत का हे चेकआउट करायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे परफेक्ट करून घेतलेलं आहे. आता आपण शोल्डरचा जो काही भाग आहे तो पण व्यवस्थित करून आपल्याला बाहीचं जे काही सेंटर आहे तो आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. बाही सेंटरपाशी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जो शोल्डरचा भाग आहे तिथून आपल्याला कट जो आहे केलेला तो व्यवस्थित हाताच्या साह्याने ठेवून जिथं आपला हात ती बाहीचं एंडिंग झालेलं आहे तिथून आपल्याला शिलाई स्टार्टिंग करायची आहे. शिलाई मारताना तुम्हाला दोन्हीही भाग जे आहेत ते आहे तसे जॉईनिंग करून घ्यायचे आहेत. तिथं जास्त ओढायचे नाहीत, जास्त ढिलेही ठेवायचे नाहीत. मी ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्ही बाही जॉईनिंग करून घ्यायची आहे. तर पाहू शकता तिथं आपली ही बाही जॉईनिंग झालेली आहे. आता आपण याला डबल टिप मारून घेणार आहे, जेणेकरून आपली बाही उकलली नाही पाहिजे. तर तुम्हाला कुठं कुठं कोणत्या कोणत्या साईडने डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर ते तुम्ही इथे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर झालेली आहे. आता आपण मेन फिटिंग जी आहे ती करून घेणार आहेत. आता आपण दोन्ही साईडने बाही जी आहे ती जॉईनिंग करून घेतलेले आहेत. आता मेन फिटिंग कशी करायची आहे तर इथं पाहू शकतात. जी काही आपली सुलट बाजू आहे किंवा सव्वाशी बाजू म्हणत असताल ती साईड आपण व्यवस्थित ठेवून इथे जी काही मोंड्यातली आपण बाहीची जी काही शिलाई आहे वरच्या साईडने घेतली तर वरच्या साईडने ठेवायची आहे. खालच्या साईडने त्याचे दोन्हींचे पार्ट जे आहेत ते आपल्याला कोणत्याही एका साईडने ठेवून टिप मारून घ्यायची आहे. आता मेन आपल्याला अगोदर एकदम कडेला टिप मारून घ्यायची आहे. अर्धा इंचावर टिप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जेणेकरून आपली परफेक्ट फिटिंग जी आहे ती कशी करायची आहे ते जो काही आपला मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपल्याला मेन फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. तर आता आपली ही कडेला टिप मारून झालेली आहे. तर आपण काय करणार आहेत, आता मापाचा जो ब्लाऊज आहे त्याची दंड फिटिंग जी आहे ती मार्किंग करून घेणार आहेत. मोंड्याची फिटिंग जी आहे ती पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि कमरेची जी काही बाजू आहे त्या पण साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. चॉकच्या साह्याने किंवा पेनच्या साह्याने तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली परफेक्ट अशी फिटिंग झाली पाहिजे त्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला पाहू शकतात कमरेची ही जी काही फिटिंग आहे ती पण व्यवस्थित करून घ्यायची आहे. आता इथे एक मोठा प्रॉब्लेम आहे की हे जे काही अस्तरचं ब्लाऊज आहे ना तर तो पुढचा भाग जो आहे तो जास्त आहे आणि पाठीमागलचा भाग जो आहे तो कमी आहे. तर कसं आहे तर ते तुम्हाला इथं दाखवणार आहे.
इथे एक्स्ट्रा थोडंसं फिटिंग घेतलेलं आहे मी, कारण त्यांचं हे मापाचं ब्लाऊज जे आहे ती लुजिंगमध्ये आहे. त्यांनी थोडंसं मला फिटिंगमध्ये अर्धा इंच सांगितलेलं आहे. आता पहा, आता या ब्लाऊजची मी 4 पदरीची घडी घातली तर व्यवस्थित पाठीचा भाग तुम्हाला इथं कमी दिसत असेल, पुढचा भाग इथं जास्त दिसत असेल. तसं आपल्या ब्लाऊजचं तसं नाही आहे. पॅटर्नवरून जे काही ब्लाऊज शिवतात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा, ज्या साईडने हुकांची घडी केलेली आहे तिथं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे. आणि या पद्धतीने 4 पदरी घडी जर घातली तर तुमचं परफेक्ट ब्लाऊज इथं दिसणार आहे. तुम्हाला स्टार्टिंगला ब्लाऊज तयार झालेलं मी दाखवलेलं आहे, तिथे तुम्ही पाहिलंच आहे की परफेक्ट फिटिंगमध्ये कशा पद्धतीने ब्लाऊज आपलं तयार झालेलं होतं. तर इथे मी आता रेडीमेड पायपिंग जी आहे ती या पद्धतीने मी लावून घेणार आहे. तर शोल्डरपासून आपण 3 इंचावर तर हे जॉईनिंग करून घेत आहे. तर इथं तुमच्याकडे कपड्याची जी काही पायपिंग असेल तर तुम्ही कपड्याची पण यूज करू शकता. तर या पद्धतीने मी ही जॉईनिंग करून घेत आहे. तर दोन्हीही जी काही रेडीमेड आपण पायपिंग आणलेली आहे किंवा नॉट म्हणतात याला, तर ते पण आपण इथे दोन्ही पार्टला लावून घेतलेले आहेत. आणि याला आपल्याला कपड्यापासूनच लटकन तयार करायचे आहे. तर तिथे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कशा पद्धतीने मी लटकनसाठी इथं चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये परफेक्ट ब्लाऊज कशा पद्धतीने शिकवलेली आहेत ती तुम्ही परफेक्ट इथं शिकायची आहे. तर 38 साईज या ब्लाऊजची आहे. तर तुम्हाला प्रत्येक साईजची ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर तसं तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात. मी प्रत्येक साईजचा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या. तर चला, या पद्धतीने दोन्ही साईडने मी ही जी काही लटकन आहेत ती बनवलेले आहेत. तर या पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज जे आहे ती तयार झालेला आहे. पाहू शकतात फिनिशिंग वगैरे तुम्हाला कशा पद्धतीने दिसत आहे, ती अगदी परफेक्ट आपली फिनिशिंग झालेली आहे. तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.